हॅलो स्टुडंट, आपण बघतोय चॅप्टर सॉलिड स्टेट आणि त्यामध्ये आपण बघणार आहोत आज इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. आता इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टीज हे जे दोन पॉईंट आहेत, हे जे पॉईंट आपले रिड्यूस केलेले, आपल्या सिलेबसमधून रिड्यूस केलेले, तरी आपल्याला माहिती असावी. कदाचित आपल्या त्यावर सी ई टीमध्ये नाही पण नीटमध्ये आणि जेईमध्ये क्वेश्चन येऊ शकतो, म्हणून आपण हा पॉईंटसुद्धा बघणार आहोत. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. सॉलिड्स आर ऑफ थ्री टाइप्स, that is conductors, insulators and semiconductors. Conductors, insulators and semiconductors. According to their conducting power. Conductors, these are solids in which its electrical conductivities are ranging from 10⁴ to 10⁷ per ohm per meter. Electrical conductivity ranging from 10⁴ to 10⁷ per ohm per meter. While for insulator it is ranging from 10⁻20 to 10⁻10 per ohm per meter. And for semiconductors, electrical conductivity is ranging from 10⁻6 to 10⁻4 per ohm per meter. And according to their conductivity power, they are characterized as conductors, insulators and semiconductors. The conductivity, electrical conductance or electrical properties are explained on the basis of band theory. बँड थिअरी. तर 11th स्टँडर्डमध्ये आपण मोलिक्युलर ऑर्बिटल थिअरी MOT आपण बघितले, मोलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. त्यावरून आपण फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्डिंग चॅप्टरमध्ये, त्यामध्ये फॉर्मेशन ऑफ F2 मोलिक्यूल, ऑक्सिजन मोलिक्यूल आणि त्यांची मॅग्नेटिक प्रॉपर्टीसुद्धा पण एक्सप्लेन केली. व्हाय सम कंपाऊंड्स आर पॅरामॅग्नेटिक, व्हाय सम कंपाऊंड्स आर डायमॅग्नेटिक, त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आपण त्यामध्ये आपण एक्सप्लेन केली आहे. ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाइन्स टू फॉर्म मोलिक्युलर ऑर्बिटल अँड फ्रॉम सेम नंबर ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स इट गिव्स इक्विव्हॅलंट नंबर ऑफ मोलिक्युलर ऑर्बिटल्स. जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होतील तेवढेच मोलिक्युलर ऑर्बिटल्स त्यापासून तयार होतात. आता बँड थिअरी काय सांगते, तर ॲटॉमिक ऑर्बिटल्स पासून मोलिक्युलर ऑर्बिटल्स ज्यावेळेस तयार होतात त्यावेळेस ते क्लोज येतात आणि त्यामुळे त्यांच्या ॲटम्सच्या जे एनर्जी लेवल्स असतात त्यासुद्धा एकमेकाच्या जवळ येतात आणि त्यामुळे एक बँड तयार होतो. एनर्जी लेव्हलचा सुद्धा एक बँड तयार होतो. मग आपण तो जो व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड असं डायरॅमॅटिकली आपण दाखवू शकतो. व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड. याला आपण म्हणू कंडक्शन बँड
व्हॅलन्स बँड. इथं सुद्धा हा कंडक्शन बँड, व्हॅलन्स बँड, कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड. आता ही जी डायग्राम दाखवली ही मी कंडक्टर्ससाठी दाखवली. कंडक्टर्स हे सेमी कंडक्टर्स. आणि हे इन्सुलेटर्स. आता कंडक्टर्स most of the metals are good conductors of heat and electricity, as well as salts also in their fused state, as well as in aqueous state they conduct electricity. aqueous state मध्ये NaCl जर त्याचं aqueous सोल्युशन असेल तर ते सुद्धा वॉटर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवतं. आणि फ्युज्ड सोल्युशन असेल, फ्युज्ड स्टेट असेल, मोल्टन स्टेट असेल, मोल्टन NaCl असेल, त्यामधून सुद्धा इलेक्ट्रिसिटी जाऊ शकते. मग तिथं आयन्स जे ते आयन्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याचं काम करतात. कशासाठी? सॉल्टसाठी. आणि जर मेटल्स असतील तर मेटल्समध्ये मोबाईल इलेक्ट्रॉन्स जे असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स, ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याचं काम करतात. तर त्याला आपण इलेक्ट्रॉनिक कंडक्टर आणि इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर असं नाव दिलं आहे. इलेक्ट्रॉनिक कंडक्टर म्हणजे मेटल आणि इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स म्हणजे सॉल्ट्स, जिथं आयन्स मार्फत इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकते. आता कंडक्टर्समध्ये काय होतं, जो व्हॅलन्स बँड आहे आणि कंडक्शन बँड आहे, यामध्ये जो एनर्जी गॅप आहे, यामध्ये असणारा गॅप हा जवळजवळ 0 असतो. 0. तर बँड थिअरी काय सांगते की 2 टाईप्सचे बँड तयार होतात ज्यावेळेस ॲटॉमिक ऑर्बिटल्स हे कंबाईन होतात आणि त्यापासून मोलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होतात. बघा 11th स्टँडर्डमध्ये चॅप्टर नंबर 5 मध्ये फ्रॉम पेज नंबर 70 to 74 पर्यंत तो केमिकल बॉन्डिंगचा आपला एक चॅप्टर आहे. तर त्यामध्ये आपण ॲटॉमिक ऑर्बिटल्स आणि मोलिक्युलर ऑर्बिटल्स आपण एक्सप्लेन केले आहे. त्याला सिग्मा 1s म्हणजे बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल आणि अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल दाखवत असताना आपण हा स्टार दाखवला आहे, सिग्मा 1s अँड सिग्मा स्टार 1s, सिग्मा 2s, सिग्मा स्टार 2s म्हणजे बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल आणि अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल्स. 2 किंवा 2पेक्षा जास्त ॲटम्स एकत्र येऊन मोलिक्यूल तयार होतो आणि ते ॲटॉमिक ऑर्बिटल्स हे एक बँड तयार करतात. ॲटॉमिक ऑर्बिटल्स एकत्र येतात, त्यांची एनर्जी लेवल ही क्लोज येते आणि त्यापासून एक बँड तयार होतो. तो बँड म्हणजे व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड. आता व्हॅलन्स बँड हा कसा आहे, न्यूक्लियसच्या जवळ आहे. व्हॅलन्स बँड न्यूक्लियसच्या जवळ आहे, त्याच्यामुळे त्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स हे कसे टाईटली बाउंड आहे, टाईटली बाउंड. परंतु कंडक्शन बँड हा न्यूक्लियापासून काही अंतरावर असल्यामुळे, परंतु कंडक्शन बँड हा व्हॅकंट असू शकतो किंवा पार्शियली फिल्ड असू शकतो. काही इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये असू शकतात किंवा कम्प्लिटली तो व्हॅकंट असू शकतो. परंतु कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडमधील गॅप जर 0 असेल तर इलेक्ट्रॉन्स सहज व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये जाऊ शकतात. परंतु व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये गॅप असेल तर इथं एक्सटर्नल एनर्जी सप्लाय करावी लागते व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स जम्प करण्यासाठी. मग ती एनर्जी आपण थर्मल एनर्जी यूज करतो. मग इथं काय, हे सेमी कंडक्टर हीट केल्यानंतर त्यांची कंडक्टिव्हिटी वाढते. सेमी कंडक्टर हीट केल्यानंतर कंडक्टिव्हिटी वाढते. परंतु
कंडक्टर्समध्ये मात्र याच्या अपोजिट कंडिशन आहे. इथं टेम्परेचर वाढवलं तर कंडक्टर्सची कंडक्टिव्हिटी कमी होते. मग कंडक्टिव्हिटी का कमी होते, तर मेटल्समध्ये जे क्रिस्टल लॅटिस आहे, क्रिस्टल लॅटिसमध्ये जे लॅटिस पॉईंट आहे त्या लॅटिस पॉईंटला मेटल्स आयन्स असतात आणि फ्री मोबाईल इलेक्ट्रॉन्स हे पूर्ण क्रिस्टलवरती फ्लोट झालेले असतात. आपण त्याला सी ऑफ इलेक्ट्रॉन्स असं आपण म्हणतो. आणि जे आयन्स आहे मेटल आयन्स त्याला कार्नेल्स असं म्हटलं जातं. कार्नेल्स आर फ्लोट इन टू दी सी ऑफ इलेक्ट्रॉन्स असं तिथं शब्दप्रयोग केलेला असतो. मग हे फ्री इलेक्ट्रॉन्स ते ओव्हर क्रिस्टल लॅटिस पूर्ण क्रिस्टल लॅटिसवर हे मोबाईल असतात. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिकल पोटेन्शियल त्याला सप्लाय केले जाते एक्सटर्नल इलेक्ट्रिसिटी, त्यावेळेस ते इलेक्ट्रॉन्स काय होतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह व्हायला सुरुवात केली होते. त्यालाच आपण काय म्हणतो कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी इज नथिंग बट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सचा फ्लो म्हणजेच इलेक्ट्रिसिटीची कंडक्टिव्हिटी ती कंडक्ट होते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होते. मग ज्यावेळेस ते टेम्परेचर इन्क्रीज केलं जातं त्यावेळेस हे मेटल आयन्स हे व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते. आणि ज्यावेळेस ते व्हायब्रेट होतात त्यावेळेस त्या इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोला इंटरप्शन आलं जातं, थोडा अडथळा निर्माण होतो. इट इंटरप्टेड दी फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉनच्या फ्लो होण्याला टेम्परेचर हाय टेम्परेचरमुळे अडथळा निर्माण होतो. त्यामुळं कंडक्टर्सची कंडक्टिव्हिटी टेम्परेचर इन्क्रीज केलं तर कमी होते आणि सेमी कंडक्टर्सची कंडक्टिव्हिटी टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळे वाढते. कारण का, तर टेम्परेचर म्हणजे एक्सटर्नल इन्फ्लुएन्स आपण ज्यावेळेस त्याला सप्लाय करतो त्यावेळेस इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम व्हॅलन्स बँड टू दी कंडक्शन बँड. आता इथं मात्र हा जो एनर्जी गॅप आहे इन्सुलेटरमध्ये एनर्जी गॅप हा जास्त असतो आणि मग हा जास्त असल्यामुळे आपण जरी टेम्परेचर त्याला सप्लाय केलं एक्सटर्नल एनर्जी त्याला सप्लाय केली तरीसुद्धा व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन जम्प करण्या इतकी ती सफिशियंट नसते. इट इज नॉट सफिशियंट टू जम्प इलेक्ट्रॉन्स फ्रॉम व्हॅलन्स बँड टू दी कंडक्शन बँड. देअरफॉर दे कॅन नॉट कंडक्ट दी इलेक्ट्रिसिटी. मग काही मटेरियलचा गॅप दिलेला आहे तर गॅप किती असतो. फॉर एक्झाम्पल डायमंड. डायमंड हे काय आहे तर इन्सुलेटर आहे. इथं कुठेही फ्री इलेक्ट्रॉन्स नाही आहे. जसं ग्राफाईटमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहे डायमंडमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नाही आहे. आणि त्याचा एनर्जी गॅप जो कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडचा डिफरन्स आहे तो 5.47 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट इतका गॅप आहे. त्यानंतर सोडियम. सोडियमचा 0. जर्मेनियम 0.67 and silicon equal to 1.12 milli electron volt. Electron gap in electron volt. All metals and salts are good conductor of electricity. They are conductors. Then semiconductor example silicon and germanium. Silicon and germanium are semiconductors. Known as intrinsic semiconductor. Intrinsic semiconductor because they having a definite conductivity. They having conductivity smaller but its magnitude is definite. They having definite magnitude of conductivity.
known as intrinsic conductor. And insulator, that is diamond, rubber are the insulator, wood are insulator. Then intrinsic and extrinsic semiconductors. Intrinsic semiconductor and extrinsic semiconductor. आता इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर कशाला म्हटलं तर ज्या सेमीकंडक्टरला काही प्रमाणात कंडक्टिव्हिटी आहे, म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात आणि त्यांच्यासाठी एक ठराविक अशी कंडक्टिव्हिटी असते. परंतु असेच इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये काही डॉपिंग मटेरियल जे इम्प्युरिटी जर ॲड केल्या, इम्प्युरिटी त्याला डॉपिंग असं म्हटलं जातं. डोपिंग प्रोसेस, that is adding some addition of some impurity. Due to addition of some impurity, conductivity of semiconductor increases. Conductivity of semiconductor increases, and that semiconductor is known as extrinsic semiconductor. म्हणजे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये इम्प्युरिटी ॲड केल्यानंतर जे नव्यानं सेमीकंडक्टर तयार होतं त्यालाच एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर असं म्हटलं जातं. आता एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर हे दोन प्रकारचे, एक एन टाईप सेमीकंडक्टर एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर अँड पी टाईप extrinsic semiconductor. Both semiconductor are neutral. दोन्ही सेमीकंडक्टर कसे न्यूट्रल, परंतु N फॉर निगेटिव्ह आणि P फॉर पॉझिटिव्ह असे त्याला नावं दिलेले, कारण यामध्ये जे होल तयार होतं, होल ते पॉझिटिव्ह चार्ज सारखं ॲक्ट करतं आणि यामध्ये जे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स असतात ते निगेटिव्ह चार्ज सारखे ॲक्ट करतात. त्यांची ॲक्टिव्हिटी ही निगेटिव्ह चार्ज सारखी असते, यांची ॲक्टिव्हिटी पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीज सारखी असते. म्हणून याला एन टाईप एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि यासाठी पी टाईप एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर असं म्हटलं जातं. मग आपण याचे एक्झाम्पल्स बघू. तर एन टाईप केव्हा तयार होतं आणि पी टाईप एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर केव्हा तयार होतं. आता ग्रुप 14 एलिमेंट्स कुठले, सिलिकॉन आणि जर्मेनियम हे काय सेमीकंडक्टर आहे. आणि ग्रुप 13 एलिमेंट्समध्ये बोरॉन, गॅलियम आणि इंडियम हे काय सेमीकंडक्टर आहे. त्यानंतर ग्रुप 15 एलिमेंट्समधील फॉस्फरस, आर्सेनिक, अँटिमनी आणि बिस्मथ, आता यांचं आपण कॉम्बिनेशन करू शकतो. हे काय आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ज्याला परमानंट अशी कंडक्टिव्हिटी आहे, थोड्या का प्रमाणात होईना पण परमानंट कंडक्टिव्हिटी. आणि ह्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये आपण बोरॉनची, गॅलियमची किंवा इंडियमची आपण इम्प्युरिटी ॲड करू शकतो. त्यानंतर ग्रुप 15 मधील फॉस्फरस, आर्सेनिक, अँटिमनी आणि बिस्मथची सुद्धा इम्प्युरिटी ॲड करू शकतो. जर ग्रुप 13 एलिमेंट्स यामध्ये ॲड केले तर त्यापासून जे सेमीकंडक्टर तयार होतात ते पी टाईप सेमीकंडक्टर तयार होतात. आणि ग्रुप 15ची इम्प्युरिटी ॲड केली तर त्यापासून तयार होणारे सेमीकंडक्टर हे एन टाईप
सेमी कंडक्टर तयार होतात. आता हे असं का होतं, तर सिलिकॉन, जर्मेनियम यांचे जे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण जर बघितलं, आता सिलिकॉन ॲटॉमिक नंबर 14, ओके नाही, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण मांडलं तर 1s2 2s2 त्यानंतर 2p3 3s2 आणि 3p, हे किती झाले 4 आणि 3 सॉरी 2p6 1s2 2s2 2p6 म्हणजे हे टोटल 10 झाले आणि हे 3s2 3p2. म्हणजे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण जर मांडलं तर आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल, ns2 np2 म्हणजे ग्रुप 14 साठी ns2 np2 असं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. ग्रुप 13 साठी ns2 np1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल आणि ग्रुप 15 साठी ns2 np3 असं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. आता लक्षात घ्या, ns2 np1 यासाठी ns2 np2 आणि यासाठी ns2 np3. आता ज्यावेळेस केमिकल बॉन्ड तयार होतो त्यावेळेस 2 इलेक्ट्रॉन्सची शेअरिंग होते, ओके नाही, 2 इलेक्ट्रॉन्स एका बॉन्डिंगसाठी लागतात. मग ते इथं आउटर इलेक्ट्रॉन्स जर बघितले आपण, इथं किती आउटर इलेक्ट्रॉन्स 3 इलेक्ट्रॉन्स आहे, इथं 4 इलेक्ट्रॉन्स आहे आणि इथं टोटल 5 इलेक्ट्रॉन्स आहे. मग आता हे इथं एक कमी पडतो मॅच होण्यासाठी, इथं 3 आहे, इथं 4 आहे, इथं 5 आहे, हे मॅच होतील तर एक कमी पडतो. हे दोन्ही याची इम्प्युरिटी ॲड केली तर इथं एक एक्स्ट्रा तयार होतो. आता डायग्राम जर आपण अशी काढली, हा सिलिकॉन असेल, ओके नाही, आणि ह्या सिलिकॉनमध्ये आपण बोरॉनची इम्प्युरिटी ॲड केली. हा जर बोरॉन असेल, हा काय आहे बोरॉन आणि बाकी काय हे सिलिकॉनचे ॲटम आहे. तर इथं काय होणार, पेरिंगसाठी बोरॉनचा 1 असेल, ओके नाही, आणि सिलिकॉनचे म्हणजे बोरॉनचे 3 असतील आणि सिलिकॉनचे 4 असतील, ओके नाही. म्हणजे इथं एक बोरॉनचा इलेक्ट्रॉन कमी पडेल, म्हणजे एक काय तयार होईल, इथं होल तयार होईल, एक होल तयार होईल. बॉन्डिंगसाठी एक इलेक्ट्रॉन तिथं कमी असेल. त्याचप्रमाणे जर फॉस्फरसची इम्प्युरिटी ॲड केली, फॉस्फरस, तर फॉस्फरसचे 5 इलेक्ट्रॉन आहे, 3 4 आणि हा एक्स्ट्रा 1 इलेक्ट्रॉन आणि सिलिकॉनचे प्रत्येक वेळी 2 इलेक्ट्रॉन्स. तर हा एक्स्ट्रा 1 इलेक्ट्रॉन फॉस्फरसचा असल्यामुळे तो काय असेल, फ्री टू मूव्ह, हा मूव्ह होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा असेल. मग आता आपण इथं जर कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड स्वरूपात जर दाखवलं तर हे व्हॅलन्स बँड कम्प्लिटली फिल्ड आहे आणि त्याचप्रमाणे कंडक्शन बँडमध्ये सुद्धा एक इलेक्ट्रॉन आहे. हे कशासाठी आहे, एन टाईपसाठी. आणि पी टाईपमध्ये व्हॅलन्स बँडमध्येच काय आहे, होल तयार आहे. हे व्हॅलन्स बँड, हे कंडक्शन बँड, कंडक्शन बँड, व्हॅलन्स बँड आणि हे काय तयार झालं, होल. कशासाठी, तर पी टाईपसाठी, पी टाईप सेमीकंडक्टर. आणि हे एन टाईप सेमीकंडक्टर. इथं काय आहे, तर एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, इथं इलेक्ट्रॉन्स लेस आहे, कमी आहे, डिफिशियन्सी आहे, म्हणून इथं काय तयार झालं, होल तयार झालं. आणि हे होल हे पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीज सारखं त्याची ॲक्टिव्हिटी असते. आणि ज्या साईडनं म्हणजे एक्सटर्नल पोटेन्शियल सप्लाय केलं जातं त्याच्या अपोजिट साईडनं, अपोजिट डायरेक्शननं त्या होलची मोमेंट होत असते. इट मूव्ज इन अपोजिट डायरेक्शन टू दी एक्सटर्नल इलेक्ट्रिकल पोटेन्शियल. And due to addition of these impurities and due to formation of extra electron as well as holes, they becomes good conductor of the electricity.
means electrical conductivity is increases when impurities are added into the intrinsic semiconductor. Then last point is magnetic properties of solid. Magnetic properties. Each electron is act as a tiny magnet. प्रत्येक इलेक्ट्रॉन हा टायनी मॅग्नेट सारखं कार्य करत असतो. Electrons in the atom acts as a tiny magnet. It spins itself as well as around the nucleus. जसं पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरते, तसंच प्रत्येक इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस भोवती फिरतो आणि स्वतःभोवती सुद्धा फिरतो. परंतु ते जर इलेक्ट्रॉन्स पेयर्ड इलेक्ट्रॉन्स असतील तर त्यांची स्पिनिंग होण्याची जी डायरेक्शन आहे ती एकमेकाच्या कशी असते, अपोजिट असते. एक क्लॉकवाईज डायरेक्शननं फिरत असेल तर दुसरा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं फिरत असतो. त्यामुळे जे मॅग्नेटिझम तयार होत असतं, त्यांच्या फिरण्यानं जे मॅग्नेटिझम तयार होतं ते एकमेकाच्या सेम फिरण्यानं ते कॅन्सल होतं. इट कॅन्सल आउट द स्पिनिंग ऑफ ईच अदर. प्रत्येक इलेक्ट्रॉनचं फिरणं आणि हे दाखवण्यासाठी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज रोटेशन दाखवण्यासाठी एक इलेक्ट्रॉन अपवर्ड डायरेक्शननं दाखवला जातो आणि दुसरा डाऊनवर्ड डायरेक्शननं दाखवला जातो. याचं मिनिंग काय, तर एक क्लॉकवाईज डायरेक्शननं फिरतोय आणि दुसरा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं फिरतोय. त्यामुळे त्यांचं मॅग्नेटिझम हे कॅन्सल होतं. परंतु तो जो अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर त्याच्या स्पिनिंगमुळे एक ठराविक मॅग्नेटिझम तिथं तयार होत असतं आणि ते मेजर करण्यासाठी व्होर्स मॅग्नेटॉन हे युनिट वापरलं जातं. व्होर्स मॅग्नेटॉन आणि म्यू इफेक्टिव्ह टू मेजर मॅग्नेटिझम इक्वल टू √n+2 व्होर्स मॅग्नेटॉन. Magnetic property of the solid is due to unpaired electrons. There are three types of magnetic properties, that is diamagnetic. According to the magnetic properties, solids are classified into three types, that is diamagnetic, paramagnetic and ferromagnetic solids. Diamagnetic, paramagnetic and ferromagnetic. Diamagnetic. If substances having all electrons are paired, are diamagnetic in nature and they are attracted very less in the magnetic field, means they are repelled in the magnetic field. Attract होण्याऐवजी त्यांचं रिपल्शन होतं, they are repelled in magnetic field. For example, N2, F2, NaCl, S2O, these are diamagnetic substances. Then paramagnetic substances, they are weakly attracted in magnetic field. They having
less number of unpaired electrons. Unpaired electrons. Examples of paramagnetic substances: Cu2 plus, Fe3 plus and Cr3 plus. Ionic compounds are paramagnetic in nature, while ferromagnetic substances, these are strongly attracted in magnetic field. Strongly attracted, and they are permanently magnetized even though the magnetic field is replaced. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड काढून घेतल्यानंतरही त्या सबस्टन्सेसमध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी ही परमनंटली आलेली असते. देअरफॉर दे आर परमनंटली मॅग्नेटाइज्ड. दीज फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस आर परमनंटली मॅग्नेटाइज. आणि पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेसमध्ये ते मॅग्नेटिक फील्ड जोपर्यंत तोपर्यंत त्यांच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी येते. मॅग्नेटिक फील्ड काढून घेतल्यानंतर ती व्हॅनिश होते. परंतु फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेसमध्ये जरी मॅग्नेटिक फील्ड काढून घेतली तरीसुद्धा त्यांच्यामध्ये मॅग्नेटिझम आलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, gadolinium and CrO2. Substances like iron, cobalt, nickel, gadolinium and CrO2. They having higher number of unpaired electrons, therefore they are permanently magnetized in presence of magnetic field, and their magnetic moment is measured by using the formula mu effective equal to under root n in bracket n plus 2 Bohr's magneton, where n is number of unpaired electrons. Number of unpaired electrons वापरून हे मॅग्नेटिक मोमेंट त्यांची मेजर केले जाते. This is all about the explanation for solid state. Here we complete our chapter solid state.